तुम्हाला बिझनेसमध्ये फंडिंग हवं असेल तर ते 3 पद्धतीने तुम्ही फंडिंग उभा करू शकता. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे सीड फंडिंग. सीड कॅपिटल म्हणजे काय, तर सुरुवातीला ज्यावेळी तुमचा बिझनेस स्टार्ट होतो त्यावेळेला जो पैसा लागतो त्याला बोलतात सीड फंडिंग. तो पैसा कोण देतं, तर तुमचे रिलेटिव्हज असतील, तुमचे आई-वडील असतील, तुमचे मित्र असतील, जे तुमच्या आजूबाजूला जे तुमचं नेटवर्क असेल त्याच्यामधून जो उभा राहिलेला पैसा असतो त्याला बोलतात सीड फंडिंग. त्यानंतरला येतात ते एंजल इन्व्हेस्टर. हे एंजल इन्व्हेस्टर म्हणजे एक प्रकारे तुम्हाला एक सपोर्ट सिस्टम. हे एंजल इन्व्हेस्टर कोण असतात, तर जे प्रोफेशनल्स असतात, जे स्वतःकडचा पैसा हा तुमच्या बिझनेसमध्ये लावतात आणि त्याच्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने ग्रोथ मिळवण्यासाठी हेल्प करतात. यांना बोलतात एंजल इन्व्हेस्टर. आणि त्यानंतरचं येतं ते म्हणजे व्हेंचर कॅपिटलिस्ट. व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणजे अशा फर्म्स ज्या तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये सपोर्टच नाही करत, तर त्याचं एक्सपान्शन करणं, त्याची स्ट्रॅटेजी ठरवणं, त्याचबरोबर तुम्हाला एक्झिक्युशनसाठी मदत करणं, ह्या पद्धतीने जे व्हेंचर कॅपिटलिस्ट तुम्हाला समोर येतात. तर अशा पद्धतीने तुम्ही सीड कॅपिटल, एंजल इन्व्हेस्टर्स आणि व्हेंचर कॅपिटल अशा पद्धतीने तुम्ही फंड गोळा करू शकता.